Audio Jungle. टूटे हुए ख्वाबों का एक परिंदा हूँ, उम्मीद है अभी बाकी है, बस इसीलिए जिंदा हूँ। टूटे हुए ख्वाबों का एक परिंदा हूँ, उम्मीद है अभी बाकी है, बस इसीलिए जिंदा हूँ। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काय वापरलेलं मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आणि अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ शिकायचे असतील तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून टाकायचं आहे। आणि याच्या व्हिडिओमध्ये जे काय वापरलेलं मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे। तिथून तुम्हाला डाउनलोड करण्यात काही अडचण येत असेल तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता। तिथं पण आपण सर्व डेली मटेरियल अपलोड करत असतो। आणि सगळे सोशल मीडियाच्या लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे। तिथून तुम्ही सगळं जॉईन फॉलो करून घ्यायचं इथे पेजला। तर त्यानंतर काय करायचं आहे, जे काही इथून मी बीटमार्क आणि शेकीबीट दिलं आहे ते इम्पोर्ट करून घ्यायचं आहे एलिट मशीनमध्ये। आणि मटेरियल पण डाउनलोड करून घ्यायचं आहे, त्याला पण कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही। तर सर्वात आधी काय करायचं आहे, इथून बीटमार्कला अशा प्रकारे ओपन करायचं आहे। तर आता बीटमार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, इथून पलकच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। जे फोल्डर तुम्हाला दिलेलं आहे मी ते सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यात तुम्हाला काहीशी मी डायली की दिलेली आहे आणि डायरी की आधीच ॲड करून दिलेले आहेत मी विषय हार्ड पद्धतीत। तर आता काय करायचं आहे, इथून तुम्हाला तुमचा जे फोटो घ्यायचा आहे म्हणजे व्हिडिओ बनवायचा आहे ते फोटो घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि फुल एरिया करून घ्यायचा आहे। आणि या फोटोला काय करायचं आहे, वर एक ग्रुप दिलेला आहे, त्या ग्रुपमध्ये म्हणजे आपली डायरेक्ट PNG ॲड केलेली आहे। तर त्या डायरेक्ट PNGच्या खाली म्हणजे त्या ग्रुपच्या खाली घेऊन आपल्याला फोटो घ्यायचा आहे। आणि त्यानंतर काय करायचं आहे, या फोटोला अशा प्रकारे शेवटपर्यंत आपल्याला वाढून घ्यायचं आहे। आणि इथं बघू शकता 6.28च्या बीटला इथे एकदा अशा प्रकारे कट मारून घ्यायचा आहे या फोटोला। तर अशा प्रकारे इथे एकदा कट मारल्यानंतर आता काय करायचं आहे, तर पहिले असं क्लिक करायचं, डबल मीडियामध्ये जायचं आहे। इथे एक बॉर्डर दिलेलं आहे, ती बॉर्डर अशा प्रकारे ॲड करायची। त्यानंतर ब्लेंडिंगच्या जायचं आहे आणि या बॉर्डरला एक अशा प्रकारे लाईटिंग मारून घ्यायची आहे। आणि इथून शेवटपर्यंत या बॉर्डरला अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे। आता त्यानंतर काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे आणि डबल आपल्या शेकीबीटला इथून ओपन करायचं आहे। आता शेकीबीटला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, जे काय पहिल्या फोटोला इफेक्ट आहे ते इथून सर्वात आधी कॉपी करायचं आहे। त्यासाठी काय करायचं, त्या फोटोवर क्लिक करायचं आहे। आता खाली एक ऑप्शन भेटून जाईल तुम्हाला इफेक्टचं, आणि त्याच्यात क्लिक करायचं आहे आणि इथे एक तीन ठिपके दिसतील त्यावर क्लिक करायचं आहे आणि इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल बीटमार्कला आपल्या ओपन करायचं आहे। आता इथून काय करायचं आहे, जे काय पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर आता हे पहिल्या फोटोला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, इथून डबल बॅक यायचं आहे आणि डबल आपल्या शेकीबीटला अशा प्रकारे ओपन करायचं आहे। आता काय करायचं आहे, जे काही दुसऱ्या फोटोला इफेक्ट आहे त्या एक कॉपी करायचं आहे आपल्याला। तर त्यावर क्लिक करायचं आहे, डबल इथून कॉपी करून घ्यायचं आहे दुसऱ्या फोटोचा इफेक्ट। त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल आपल्या बीटमार्कला ओपन करायचं आहे। आता त्यानंतर काय करायचं आहे, आता जे काही आपण दुसरा एकदा मला कट मारला होता तर जे काही दुसरा फोटो आपला इथं झालेला होता तर त्या दुसऱ्या फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। त्यानंतर आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे। आता काय करायचं, शेअरच्या ऑप्शन क्लिक करायचं आणि हे एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे गॅलरीमध्ये। तर मित्रांनो, अशा एकदम सोप्या पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग शिकायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर भेटूया एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।